First of all, good morning everyone once again and welcome back again. Welcome back. आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र झालो आहोत. इट्स अ डे 9 की आपण आज आणि सेशन आजचा खूप महत्वाचा आहे कुठे ना कुठे ना, कारण हा सेशन आहे आज इमोशनल अटॅचमेंट वरती. आपण एखाद्या व्यक्तीशी, परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये, आपल्या रिलेशनमध्ये लोकांशी इतकं अटॅच होतो की आपल्याला त्यातून बाहेर येणं खूप कठीण जातं. ओके, तर आपलं सेशन आज पूर्ण त्यावरतीच आहे. ज्यांनाही कम्फर्टेबल आहे प्लीज टर्न ऑन युअर कॅमेराज. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी आपले कॅमेराज टर्न ऑन करू शकता. ठीक आहे, नो इश्यू. ज्यांना कम्फर्टेबल नाही आहे, नो इश्यू. मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांची चावी म्हणजे आनंदाची चावी दुसऱ्यावरती अवलंबून आहे? तुमची आनंदाची चावी दुसऱ्यावरती अवलंबून आहे. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे लक्ष दिलं की तुम्हाला चांगलं वाटतं, आनंदी वाटतं. जर त्याने रिप्लाय नाही केला किंवा इग्नोर केलं, तेव्हा दुःखी होतो आपण. किंवा त्याने कौतुक केलं तर आपल्याला खूप आत्मविश्वास वाटतो. आणि दुर्लक्ष केलं की आपली शंका येते. असं किती लोकांना वाटतं? असं असेल काही कोणचं? टाईप मी वाटतं. जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर मग तुमच्याकडे ना तुमचं त्या व्यक्तीबद्दल, त्या गोष्टीबद्दल प्रेम नाहीये. ते फक्त एक इमोशनल अटॅचमेंट तुम्ही अडकलेले आहात बेसिकली. तुम्हाला मी इमोशनल अटॅचमेंटचं महत्व सांगतो, म्हणजे मिनिंग सांगतो एक्झॅक्टली असतं काय. ठीक आहे. जेव्हा आपण आपल्या आनंदासाठी, शांततेसाठी किंवा स्वतःच्या किमतीसाठी आपण दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून होतो, त्याला बेसिकली इमोशनल अटॅचमेंट म्हणतात. प्रेम म्हणजे आणि प्रेम आणि अटॅचमेंट मध्ये ना खूप फरक आहे. एक्झाम्पल पकडा. प्रेम म्हणतं की तू आनंदी राहा, पण त्या ठिकाणीच अटॅचमेंट म्हणतं की तू माझ्यासोबत राहा. यामध्ये किती डिफरन्स आहे? आहे ना? हा. मग तुम्हाला अटॅच न होता तुम्हाला नेहमी प्रेमात राहायचं आहे. चुकी काय माहितीये का, आपण लोकांसोबत ओव्हर अटॅच होतो. ठीक आहे, आपण एक्झाम्पल पकडूया. एक उदाहरण घेऊया, खूप छोटं सोपं उदाहरण. समजा एखादी आई आहे, तिच्या मुलावर खूप प्रेम करते. मुलगा मोठा होऊन दुसऱ्या शहरामध्ये गेला. आई म्हणते, जा बाळा, आनंदी राहा, चांगलं शिक. हे होतं. हे आहे प्रेम. ओके. पण समजा आई म्हणाले की तू मला सोडून जाऊ नकोस, तू इथेच राहा, तुला जायची गरज नाही, मला खूप त्रास होईल. मानतो, भावना असतात, फिलिंग्स असतात, टोटली नसतं, पण ते एक प्रकारची अटॅचमेंट आहे आपली. प्रेम आणि अटॅचमेंट मध्ये जेव्हा आपला फरक जाणवतो ना, मग तेव्हा गोष्टी आपोआप सॉर्ट आउट होतात बेसिकली. ओके. ठीक आहे. तर तुम्हाला एक प्रयत्न करायचा आहे. आणि अटॅचमेंट का होतं माहितीये का? याच्या मागे एक पण स्पेसिफिक रिझन आहे. समजा चाइल्डहुड, आपण एक रिझन पकडूया चाइल्डहुड बद्दल. लहानपणी कुठे ना कुठे प्रेम कमी मिळतो, ऍक्सेप्टन्स कमी असतो.
किंवा कमी मिळतं, म्हणून आपण मोठेपणी आपण दुसऱ्यावरती किंवा दुसऱ्याकडून ते शोधतो. हे होतं ऍक्च्युली. दिस इज द अटॅचमेंट. समजा स्वतःबद्दल लो सेल्फ वर्थ म्हणजेच, आता एक्झाम्पल तुम्हाला सांगू मी. अं, स्वतः प्रेम नसतं. ओके. मग आपण काय करतो, दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो, त्याच्यावर डिपेंड असतो आपण. किंवा समजा आपण बोलू शकतो एकटी राहण्याची भीती. आय थिंक काहीतरी वर्ड, हा, फिअर ऑफ बिईंग अलोन. शांततेची भीती. मला सांगा, किती लोकांना शांत राहिल्यानंतर वाटतं, एकटं एकटं वागतंय किंवा असं घबराहट होते किंवा हा, शांत म्हणजे शांत नाही, सॉरी, एकटं. एकटं राहिल्यावर किती लोकांना असं वाटतं की काहीतरी मिस होत आहे, काहीतरी मिस करतो मी, की शांतता वाटते. तुम्हाला ते करून एकटं राहून शांत वाटतं की तुम्हाला भीती वाटते, काय वाटतं, काय होतं? तुला अनकम्फर्टेबल होतं, काहीतरी वेगळं वाटतं? टाईप करा फटाफट, सो वी कॅन स्टार्ट द सेशन. सांगू शकाल मला? ठीक आहे, काय असेल नाही. ओके. येस, मी. हा, ही एकटी राहण्याची भीती आहे, हे शांततेची भीती आहे, म्हणून काय करतो आपण, चुकीच्या नात्यामध्ये पण अडकून बसतो, माहितीये का? हे पण होतं, बेसिकली हे पण होतं. आणि नेहमी समजा आपल्याला असते एक सवय, इट इज अबाउट व्हॅलिडेशन. लोकांनी कौतुक केलं तर आनंद, नाही केलं तर दुःख. आपण स्वतःला नाही तर आपण लोकांच्या मताला महत्व देतो. हे पण होते यामध्ये. दिट इज दिस इज ऑल्सो लाईक अ रिझन फॉर बिंग अटॅच टू एनिवन. यामध्ये आणखीन असू शकतं, हम्म, हा, इमोशनल अटॅचमेंट, इमोशनल डिपेंडन्सी बोलू शकतो मी त्याला. मला सांगा, तुमच्या मनाची बॅटरी दुसऱ्याकडे जोडलेली असते. तो व्यक्ती असेल तर ठीक, नसेल तर आपण ठीक नाही. तो व्यक्ती नाराज तर आपण नाराज, आपली पण परिस्थिती खराब. असे किती दिवस चालणार आहे ना? आणि यामुळे काय होतं माहिती आहे का? यामुळे होतं ओव्हर थिंकिंग, यामुळे होते एन्झायटी, यामुळे होते सतत भीती, जेलसी होऊ शकते. परत बोलू शकतो आपण, होऊ शकते पॉझिटिव्हनेस. आणि कुठे ना कुठे या गोष्टी वारंवार अनुभवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये रेस्पेक्ट कमी होते, आपण स्वतःला विसरतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. तर तात्पर्य हेच आहे की इमोशनल अटॅचमेंट आणि प्रेम, आपल्याला या दोन गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. सो आज आपण यावरतीच सेशन पुढे कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. जस्ट सेकंड गाइस. ओके. थोडंसं कोल्ड आहे, त्यामुळे थोडंसं आवाज माझा मला शिंक येतात. ठीक आहे. ओके. तर तात्पर्य हेच आहे की इमोशनल अटॅचमेंट मध्ये आपलं अडकायचं नाही. अगोदर त्याला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि त्यावर आपल्याला हील करायचं. माझं आपण या ठिकाणी त्याला ऍक्सेप्ट करून त्यावरती हिलिंग करणार आहोत. ओके. सो लास्ट एक वेळेस किती लोक तयार आहेत मला टाईप करा रेडी. सो वी कॅन स्टार्ट राईट नाव. विथ इन जस्ट मिनिट वी कॅन स्टार्ट. टाईप रेडी, फटाफट फटाफट. सर्वांनी एक वेळेस फट फटाफट.
Ready? Yes, R. Yes, you can type R also. No issue. Thank you. Thank you. व्हेरी ठीक आहे. व्हेरी गुड. नाव सर्वांनी आपला फोन समोर ठेवा. जर तुम्ही फोन हातामध्ये पकडला असेल तर, कारण आता आपण या ठिकाणी स्वतःसोबत वेळ घालवणार आहोत. ओके. फोन बाजूला ठेवू शकतो आपण. येणारे 15-20 मिनिटं, 25 मिनिटं आपण स्वतःला वेळ देणार आहोत. सेल्फ लव्ह वाढणार आहोत. स्वतःची काळजी घेणार आहोत आपण या ठिकाणी. आणि स्वतःशी आपण प्रेमाने पण बोलणार आहोत. ठीक आहे. आणि यामध्ये काय होईल, तुमचे एक्सपेक्टेशन्स कमी होतील, लोक बदलतील, परिस्थिती बदलेल. ह्या प्रोसेसमध्ये पण असं होतं. आणि तुमची शांतता बदलणार नाही. म्हणजेच तुम्ही शांत राहणार, तर कुठे ना कुठे तुम्हाला फील गोष्टी ओके. कंट्रोल सोडा, प्रेम करा, मालकी हक्क ठेवू नका. ठीक आहे. चला, विदाउट डुईंग अ फर्दर डिले, लेट्स स्टार्ट द सेशन. सर्वांनी आपले कम्फर्टेबल प्लेस वरती बसून घ्या. लक्षात ठेवा, मी रोज रोज नेहमी म्हणतो, अशी एक प्लेस फिक्स ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही कम्फर्टेबल असता, कोण डिस्टर्ब न करणार. रोज जागा बदलू नका, कारण जागेची पण एनर्जी असते. ठीक आहे. शांत जागा, एक प्लेस फिक्स ठेवा ज्या ठिकाणी तुमचा परिवार, फॅमिली मेंबर्स काही वेळेसाठी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार, अशा ठिकाणी. ठीक आहे. सर्वांनी शांत बसून घ्या एका प्लेसवरती. लक्षात ठेवा, तुमच्या पाठीचा कणा स्ट्रेट असला पाहिजे. यू शुड बी स्ट्रेट. ओके. बाकी नॉर्मल, कम्फर्टेबल होऊन तुम्ही तुमच्या प्रकारे बसा. ठीक आहे. चला. सो लेट्स स्टार्ट द सेशन राईट नाव. सर्वांनी डोळे बंद करा, दोन्ही हात ओपन करून आपल्या मांडीवरती, गुडघ्यावरती. ओके. डोळे बंद, डोळे बंद, डोळे बंद. डोळे बंद, डोळे बंद. इफ इन केस, जर तुम्हाला पॉसिबल आहे तर, चांगला अनुभव घेण्यासाठी तुम्ही तुमचा लाईट ऑफ करू शकता किंवा थोडंसं डार्क करू शकता. इफ पॉसिबल फॉर यू, नॉट एव्हरीवन कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. चला, सर्वांनी आता आपण आपला श्वास कशा प्रकारे इनहेल होत आहे आणि एक्झेल होत आहे यावरती ध्यान देणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्हाला कॉम्प्रेस करायचं नाही किंवा तुम्हाला दाबायचं नाही किंवा तुम्हाला श्वास वाढवायचा नाही. जस्ट तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. जस्ट तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ओके. ऑब्झर्व करायचं सर्वांना. श्वास ऑब्झर्व करा. श्वास मोठा आहे की छोटा आहे, जस्ट ऑब्झर्व करा. जस्ट ऑब्झर्व. बघा, श्वास तुमचा हलका श्वास आहे, छोटा श्वास, मोठा श्वास. थांबवू नका किंवा वाढवू नका. बी नॉर्मल. बी नॉर्मल.
ऑब्झर्व करा श्वास तुमचा खूप छोटा आहे, खूप पातळ श्वास आहे, म्हणजेच हलका श्वास आहे. 2 सेकंदामध्ये आतमध्ये येतो, 2 सेकंद गायब जातो, असं होतं. कोणाचाही या ठिकाणी डीप पोटापर्यंत श्वास नाहीच अजिबात. श्वास ऑब्झर्व. आता सर्वांनी खूप मोठा श्वास नाकाद्वारे पोटापर्यंत. खूप मोठा श्वास. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास पोटापर्यंत. हालचाल करू नका. ध्यान केंद्रित करा माझ्या शब्दावरती, ऍक्टिव्हिटीवरती. पोटापर्यंत श्वास. श्वास होल्ड करा. श्वास होल्ड करा. 3, 2, 1. आणि पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. परत एक वेळेस. खूप मोठा श्वास. टेक अ डीप ब्रीथ. श्वास जितकं स्लो आणि जितकं खोल जाईल तुम्हाला तितकं त्याचं बेनिफिट होईल. श्वास आतमध्ये पोटापर्यंत होल्ड करा. होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. बाहेर, बाहेर, बाहेर. शांत, शांत. ध्यान भटकेल, काही अडचण नाही, भटकू द्या. त्याचं काम भटकण्याचं आहे. आपण त्याला परत ध्यान केंद्रित करणार. ध्यान करताना कुठेतरी जड असं फील होईल शरीरामध्ये. काही अडचण नाही. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप खूप मोठा श्वास. डीप श्वास पोटापर्यंत. छान. होल्ड, 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 होल्ड. होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. ऑब्झर्व करा जेव्हा जेव्हा तुम्ही श्वास एका झटक्यामध्ये बाहेर काढता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये, तुमच्या पायामध्ये किंवा डोक्यामध्ये एक प्रकारचा मुवमेंट तुम्हाला फील होत असेल. त्याला परत एक वेळेस खूप मोठा श्वास पोटापर्यंत. ध्यान भटकेल, काही अडचण नाही. परत ध्यानाला इकडे केंद्रित करा. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक डीप ब्रीथ. टेक डीप ब्रीथ. डीप ब्रीथ. डीप ब्रीथ. पोटापर्यंत खूप मोठा श्वास. होल्ड करा. श्वासाला थांबवा. होल्ड करा. श्वासाला थांबवा. 5,
4, 3, 2, 1. आणि पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. रिलॅक्स बाहेर. डोळे बंदच ठेवा, हालचाल करू नका शरीराची. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. पोटापर्यंत खूप मोठा श्वास. परत एक वेळेस. खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास. पूर्ण खोलपर्यंत पोटापर्यंत. तुमच्या पोटापर्यंत हलकीशी मुवमेंट झाली पाहिजे. खूप मोठा श्वास होल्ड करा. होल्ड करा. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. 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 खूप मोठा श्वास पोटापर्यंत. शेवटचा श्वास. टेक अ डीप ब्रीथ. खूप मोठा श्वास. खूप मोठा श्वास. खूप मोठा श्वास. होल्ड करा. होल्ड करा. 3, 2, 1. आणि एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. बाहेर. खूप छान. खूप छान. खूप छान. रिलॅक्स. डोळे बंदच. सर्वांनी कल्पना करा, तुमच्या छातीच्या मध्यभागी एक सुंदर हिरवा प्रकाश आहे. सुंदर हिरवा प्रकाश. असे कल्पना करा. तुमच्या छाती मध्यभागी एक सुंदर हिरवा प्रकाश आहे अशी कल्पना करा. आणि आता त्या व्यक्तीला मनात आणा. तुम्ही ज्याच्याशी खूप जोडलेले आहात. मित्र, परिवार, फॅमिली, हजबंड, वाईफ, तुमचं प्रेम, जे कोणी असेल त्या व्यक्तीला आता मनामध्ये आणा. त्याच्याकडे किंवा तिच्याकडे प्रेमाने बघा. त्याच्याकडे किंवा तिच्याकडे प्रेमाने बघा. आणि आपल्या मनातल्या मनात म्हणा, मी तुझ्यावरती प्रेम करतो किंवा करते. पण माझा आनंद आता फक्त तुझ्यावरती अवलंबून नाही. पण माझा आनंद आता तुझ्यावरती अवलंबून नाही.
मी स्वतःवरती प्रेम करतो. मी स्वतःवरती प्रेम करतो. ही भावना ठेवून विचार करा, तो हिरवा प्रकाश तुमच्या पूर्ण हृदयामध्ये वाढत आहे, मोठं होत आहे. त्या प्रकाशामध्ये तो सर्व दुःख, भीती आणि अटॅचमेंट हळूहळू विरघळत आहे. आणि हे जसं जसं विरघळत आहे, तुम्हाला तसं तसं हलकं फील होत आहे. ऑब्झर्व करा, ऑब्झर्व करा, ऑब्झर्व करा. तो सर्व दुःख, भीती, त्या व्यक्तीवरती असलेली डिपेंडन्सी, अटॅचमेंट, हे सर्व हळूहळू विरघळत आहे आणि तुम्हाला त्या प्रकारे हळूहळू शांत, हलकं फील होत आहे. आणि आता तुम्ही स्वतःला म्हणा, प्रेमाने बोला, स्वतःला बोला, मी पूर्ण आहे. मी पूर्ण आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. मी स्वतःवरती प्रेम करतो, अथवा मी स्वतःवरती प्रेम करते. कल्पना करा, प्रत्येक श्वासासोबत तुम्ही हलके होत चाललात. हलका 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 हलका. तुमची बॉडी अशी वजन नाहीशी अशी झालेली आहे. सर्वांनी आपला उजवा हात हृदयावरती ठेवा. सर्वांनी आपला उजवा हात हृदयावरती ठेवा. आता आपण सर्वजण एक खूप पॉवरफुल टेक्निक आणि इझी टेक्निक, ज्याच्या मदतीने तुम्ही आपली ब्लॉकेजेस इझिली रिमूव्ह करू शकता, बाहेर काढू शकता. ते आहे हो'ओपोनोपोनो हवाईयन हीलिंग टेक्निक. सो बेसिकली आपण या टेक्निकचा वापर करताना 4 वाक्यांचा उपयोग करतो. ज्यांना माहिती असेल त्यांना सांगतो मी. ते 4 वाक्य आहेत: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आता सर्वांनी फक्त माझ्या बोलण्यावरती ध्यान देणार. तुमचं ध्यान जरी भटकत असेल तरी लगेच त्याला आपण आपल्या ध्यानावरती केंद्रित करणार. आता आपण जे काही बोलणार आहोत, एक सर्व काही आपण स्वतःशी बोलणार आहोत.
हृदयावरती हात ठेवून म्हणा, आतापर्यंत मी प्रेमासाठी किंवा अटॅचमेंटमुळे त्या व्यक्तीवरती, त्या अनुभवावरती किंवा त्या गोष्टीवरती डिपेंड होतो. त्यामुळे मी आज अगोदर कळत न कळत आतापर्यंत स्वतःला त्रास करून घेतला. याबद्दल आज मी पूर्ण मनापासून, हृदयापासून स्वतःशी माफी मागतो. आज मी स्वतःशी माफी मागतो. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करण्याचा प्रयत्न करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला माफ केलं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. मी स्वतःला समजून घेतलं त्याबद्दल थँक यू. आय लव्ह यू. आता मी स्वतःवरती प्रेम करतो म्हणून आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. प्रत्येक वाक्य फील करा. ज्या प्रकारे आपण प्रेमाने, खूप प्रेमाने एका क्यूटशा लहान बाळाशी बोलतो, आपण त्यासाठी खेळतो, त्यासोबत खेळतो. खूप प्रेमाने बोला, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही हे जसं जसं म्हणत आहात, तुम्हाला तसं तसं हलका फील होत आहे. ऑब्झर्व करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्यासोबत सर्वांनी ज्या प्रकारे आपण गाणं म्हणतो त्या प्रकारे याला म्हणा, सर्वांना एकत्र. 1, 2, 3, स्टार्ट. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आनंद घ्या. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.
आय एम सॉरी प्लीज फॉरगिव मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव मी. थँक यू. आय लव्ह यू. स्वतःशी बोला. मी ओव्हर अटॅचमेंटमुळे आतापर्यंत दुसऱ्यामुळे स्वतःला त्रास करून घेतला जाणून बुजून. मी त्यासाठी माफी मागतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करा, त्याला मनापासून फील करा. अँड सी द मॅजिकल चेंजेस इन युअर लाईफ. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. खूप छान, खूप छान, खूप छान. आता सुंदर. आता सर्वांनी प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करणार. आपण आता अफर्मेशन्स बोलणार आहोत. माझ्या नंतर बोला. मी स्वतःमध्ये पूर्ण आहे. मी स्वतःमध्ये पूर्ण आहे. मी स्वतःमध्ये पूर्ण आहे. माझा आनंद माझ्या आत आहे. माझा आनंद माझ्या आतमध्ये आहे. मी कोणावरही अवलंबून नाही. मी कोणावरही अवलंबून नाही. मी सर्व नाती प्रेमाने स्वीकारतो, पण स्वतःला हरवत नाही, किंवा मी स्वतःला ओव्हर अटॅच करत नाही. मी स्वतःवरती प्रेम करतो. मी स्वतःवरती प्रेम करतो. मी शांत आहे. मी शांत आहे. मी मुक्त आहे. मी मुक्त आहे. खूप छान, खूप छान. खूप हलका फील होत आहे. खूप छान, खूप छान फिलिंग, खूप छान आहे. खूप छान. आता सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रेम म्हणजे फ्रीडम. प्रेम म्हणजे कोणाला धरून ठेवणं नाही, तर त्यांना आणि स्वतःलाही मुक्तपणे जगू देणं आहे. जेव्हा तुम्ही
स्वतःमध्ये पूर्ण होता, तेव्हा तुमच्यासाठी कोणताही रिलेशनशिप, नाती ओझं राहत नाही, किंवा तुम्हाला त्या रिलेशनशिप मध्ये हेवी फील होत नाही. आणि तो तुमच्या जीवनाचा भाग बनतो, एक आशीर्वाद बनतो, ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती. तर चला सर्वांनी आता शेवटचा खूप मोठा श्वास, आपला हात छातीवरचा खाली ठेवू शकता आता. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. डीप ब्रीथ. टेक ए डीप ब्रीथ. आणि बाहेर बाहेर हळू प्रकारे, हळूहळू बाहेर. परत एकदा खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास. आणि हळूहळू श्वास बाहेर बाहेर बाहेर. खूप छान. सर्वांनी आपले दोन्ही हात जोडणार, एकमेकाशी घर्षण करा, रब करा. 10 सेकंद, 15 सेकंद, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तुम्हाला ती एनर्जी फील होत नाही तोपर्यंत फील करा, घर्षण करा. आणि ते हळूच प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करा. नाक, डोळे, पूर्ण चेहरा, आणि ते पूर्ण फील करा. फील करा चेहऱ्यावरती. हलकीशी स्माइल ठेवा, हलकीशी स्माइल ठेवा. आणि सगळं आता हळू 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 आपले डोळे उघडा. खूप छान, खूप छान, खूप छान. आता सर ज्या प्रकारे तुम्ही डोळे उघडले आहात, त्या प्रकारे आता कॅमेरा पण उघडा आता. मला तुमच्याशी बोलायचं आहे. कॅमेरा ऑन करा. हाऊ वॉज द सेशन? हाऊ वॉज मेडिटेशन? काय अनुभव झाला? शांत वाटलं तुम्हाला? हलकं वाटलं तुम्हाला? फटाफट सर्वांनी सांगा. ठीक आहे.